नमस्कार. मी माणिक पंडितराव कदम, राहणार जवळगा, तालुका अहमदपूर येथील कार्यकर्ता असून अनेक वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात काम करत आलेलो आहे आणि ह्या कामाची पावती मिळावी अशी जनसामान्यांची, नागरिकांची आणि मतदारांची अपेक्षा आहे. म्हणून मी आज या ठिकाणी असं जाहीर करतोय की मी थोडगा पंचायत समिती ही लढवणार आहे. माझ्या मिसेस सौ गिरिजा माणिक कदम यांना उमेदवारीची आपण मागणी केलेली आहे. गेल्या 20 वर्षापासून मी जी जनतेची सेवा केलेली आहे, मी जे समाजामध्ये राहून कार्य केलेलं आहे, त्या कार्याला कुठंतरी पोच मिळावी, कुठंतरी पोचपावती मिळावी या अर्थाने मी थोडगा पंचायत समितीचं तिकीट मागितलेलं आहे आणि जाणकार पक्षांनी ते तिकीट मला द्यावं अशी माझी विनंती आहे. आणि जर कोणी मला टाळलं तर मी अपक्षसुद्धा ही पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहे. कारण अंदोरी जिल्हा परिषद सर्कल हा पूर्वीपासूनच माझ्या कार्यक्षेत्रात येणारा आणि त्या क्षेत्रात मी काम केलेला माणूस आहे. या गोष्टी सर्व नेत्यांना ज्ञात आहेत, सर्व पंचायत समिती माजी पंचायत समिती कार्यकर्त्यांना माहीत आहेत, सदस्यांना माहीत आहेत. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की मतदार बांधवांनी आजपर्यंत मी केलेल्या सेवेचा मोबदल्याचा आशीर्वाद म्हणून मला भरघोस मताने विजयी करावं आणि थोडगा पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती सदस्य पदाचा मान देऊन माझ्या हातून जी काही सेवा होईल ती आपण स्वीकारावी अशी मी समस्त मतदारांना विनंती करतो. बोलताना कोणीतरी म्हणेल की बाबा हा गेटकेन उमेदवार आहे, हा बाहेरचा उमेदवार आहे. तर बाहेरचा उमेदवार कसा असू शकतो? कारण तालुका पूर्ण माझा आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करताना प्रत्येक माणसासोबत माझी नाळ जुळलेली आहे, ज्याची जाणीव संपूर्ण तालुक्याला तर आहे. त्यातल्या त्यात जास्त अंदोरी सर्कल, जिल्हा परिषद सर्कल, अंदोरीचं जिल्हा परिषद सर्कल यांनाही आहे. आणि याचे उदाहरण द्यायचे असतील तर तेही मी देऊ शकतो. आणि वेळ आल्यानंतर मला जे काही गोष्टी बोलायच्या आहेत ते मी बोलेल. आणि माझी कळकळीची विनंती आहे मतदार बांधवांना की थोडगा पंचायत समितीमधून माझी पत्नी सौ गिरिजा माणिक कदम ह्या थांबणार आहेत. आपण आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत. गेल्या 20 वर्षापासून मी कोकणगा जवळगा ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून राहिलेलो आहे. तसेच आमच्या आई सरपंच म्हणून राहिलेल्या आहेत आणि सध्या विद्यमान सरपंच म्हणून गिरिजाताई माणिक कदम ह्या काम पाहत आहेत. आणि हे काम करताना मी जी काही सुखसुविधा ग्रामपंचायतीसाठी दिल्यात, समाजासाठी दिल्यात, याची जाण सर्व ग्रामस्थांना, मित्रमंडळींना आणि जाणकार लोकांना आहे. आणि म्हणून कळकळीची विनंती करतोय की ही जागा मी कसल्याही हालतीत लढवणार आहेच. नाना जाधव व्हिडिओ जे होते त्यांनी मला जे सांगितलं की गावचा विकास आणि ग्रामीण विकास म्हणजे नेमकं काय, ह्याच्यातला जो फरक सांगितला होता तो फरक असा आहे की कर्तृत्ववान माणूस जर असेल तर कसल्याही सेन्सिटिव्ह ग्रामपंचायतीमध्ये, कसल्याही महाग पडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला उत्स्फूर्तपणे काम करता येतं. आणि त्यासाठी काय लागतंय, फक्त समाजाची असलेलं जे नातं आहे, समाजाची असलेली जी आपली नाळ जोडलेली आहे ती कायम आपण जर ठेवली आणि लोकांना जर विश्वासात घेतलं तर प्रत्येक ग्रामपंचायत ही सक्षम होऊ शकते, सुंदर होऊ शकते, चांगली होऊ शकते. पेरे पाटलांचं उदाहरण घ्या, पोपटराव पवारांचं उदाहरण घ्या. यांनी काय केलंय, फक्त लोकांना जवळ घेऊन, लोकांना विश्वासात घेऊन जे काम केलंय त्याविषयीच आपल्याला करायचं आहे. आणि ते मला चांगलं जमलेलं आहे. 20 वर्षाच्या काळामध्ये लोकांची मानसिकता, प्रत्येक ग्रामपंचायतीचं राजकारण, या गोष्टी मला पूर्ण लक्षात आलेल्या आहेत. तिथं फक्त आपण विश्वास निर्माण करणं आणि त्या विश्वासाला पायीक होण्यासाठी जी काही मेहनत लागेल ती करण्याची माझी तयारी आहे. आणि त्या अनुभवातून मी एवढंच सांगू इच्छितो की पंचायत समिती ही साधीसुधी गोष्ट नाही. ग्रामपंचायतीमध्ये कुटील राजकारण असतं, ग्रामपंचायतीमध्ये काट्यावरचं राजकारण असतं, पण पंचायत समितीमध्ये आल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण कसा न्याय द्यायचा आणि कोणत्या ह्याच्यातून आपण
गावाची कामं करून घ्यायचे, याचा चांगला मला अनुभव आहे आणि मला मार्गदर्शक खूप चांगले भेटलेले आहेत. सर्व व्हिडिओंनी आजपर्यंत जे मला काही सांगितलेलं आहे की गाव सुधारताना, गावाची कामं करताना फक्त ग्रामपंचायत पुरतं मर्यादितच नाही किंवा सदस्य झाल्यावरच करायचं असं नाही, तर नसतानाही मी अनेक ग्रामपंचायतीला जाऊन मदत केलेली आहे, अनेक ग्रामपंचायतीला जाऊन सूचना केलेल्या आहेत की बाबा ह्या गोष्टी बसत नसतील, त्या गोष्टी करताना तुम्ही फक्त ग्रामस्थांना विश्वासात घ्या, तुमचं काम सक्सेस होऊन जाईल. आणि पंचायत समितीच्या माध्यमातून काम करताना एकच सांगू इच्छितो की येणारं पंचायत समितीला जे काही तात्पुरतं मदत असते ती मदत वाढवून घेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कारण पूर्वी पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतीला अनुदान जायचं, पैसा मिळायचा, पण आता तो पंचायत समिती सदस्याकडून काढून घेऊन तो पूर्ण ग्रामपंचायतीला दिलेला आहे. तर यातही काही मार्ग काढता येईल का, तर त्यासाठी मीही मोठा लढा उभा करणार आहे. आणि ग्रामपंचायत जशा शाश्वत झाल्यात तसं पंचायत समिती सदस्य आणि पंचायत समितीचं बॉडी ही सुद्धा शाश्वत व्हावी ह्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. त्या बाबतीत जे काही ठोस पावलं उचलायचे आहेत त्या बाबतीतही माझ्याकडे ब्लूप्रिंट तयार आहे आणि त्या हिशोबाने मी काम करणार आहे.